आणि हे राजकारण रंगत असतानाच दुसरी महत्त्वाची बातमी उद्योगांसंदर्भातली येते, कारण चाकण एमआयडीसी मधून महिंद्रा कंपनी गुजरातला जाणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनीच दिली आहे। चाकण एमआयडीसी मधील 50 कंपन्या पायाभूत सुविधा मिळत नसल्याने आता स्थलांतरित झाल्याचा दावा विरोधकांनी केला। यामध्ये महिंद्रा कंपनीचाही समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं। तर याच संदर्भात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधला होता। याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय। महिंद्रांनी सुद्धा गुजरातमध्ये जागा घेतलेली आहे। जर महिंद्रा तिकडे गेली तर त्याचे 100-150 व्हेंडर जाणार आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणावर रोजगार हा इथला तिकडे जाणार आहे। ही वस्तुस्थिती आहे, रेव्हेन्यू तिकडे जाणार आहे। कोण आहे ते? जयराम रमेश कोण आहेत? कोण काँग्रेसचे वरिष्ठ नेते। त्यांचं कशाला ऐकायचं आणि मी सांगायचं? ज्या ऐकून घ्या, ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही, ज्या व्यक्तीला 1961 सालामध्ये एमआयडीसी स्थापन झालेली माहिती नाही, ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा कधी अभ्यास केला नाही, त्यांनी त्यांचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणार हे जे बोलले त्याच्यावर काय ते बोलावं, ते जनतेकडनं अपेक्षा आहे। महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये जो मागे गेलेला होता तो 1 नंबरला आहे आणि भविष्यातली 25 वर्ष राहील। दरम्यान आतापर्यंत कोणकोणते प्रकल्प हे राज्याबाहेर गेलेत बघूया। सोलर पॅनल प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलाय। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेलाय। टाटा एअरबस विमान प्रकल्प, सॅफ्रॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क,